चला तर श्रोतेहो, सुरू करूया आपला आजचा सूरसंवाद. आजच्या या सूरसंवाद कार्यक्रमासाठी आपल्याला तांत्रिक सहाय्य देत आहेत गजानन गवारे. निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं. आपल्याशी संवाद साधत आहे मी समीर शिरवळकर आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विनोद गवळी. सूरसंवाद. आकाशवाणी अकोला केंद्र आणि कार्यक्रम सूरसंवाद साठी फोन लागला आहे. नमस्कार सरजी, मी श्रीकृष्ण खोरखेडे, वडोदा पानाचे, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव बोलतो. नमस्कार श्रीकृष्ण भाऊ, बोला. सर्वप्रथम सर, तुमच्या अकोला सर्व टीमला मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो. तुम्हाला, तुमच्या सगळ्या श्रोता मित्रांना आणि तुमच्या कुटुंबियांना सुद्धा या इंग्रजी नवीन वर्षाच्या आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद सर. आणि कसे आहात आपण? मी छान मजेत आहे. तुम्ही कसे आहात? मी सुद्धा एकदम मजेत आहे सर. बरं. आपल्या कार्यक्रमाचं प्रसारण 10 जानेवारीला आहे सर. हो बरोबर. तर 10 जानेवारी 1940 सुप्रसिद्ध गायक येशुदास यांचा जन्मदिवस येतोय सर. बरं, अगदी योगायोग चांगला जुळून आलेला आहे. हो हो. आणि सर, त्यांना आपण येशुदासजी यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देऊया त्यांच्या जन्मदिवसाच्या अनुषंगानं. बिलकुल. आणि त्यांचं खरं नाव आहे सर कट्टा शेरी जोपेस येशुदास. बरं. म्हणजे त्यांचा केरळमध्ये जन्म झाला होता सर. आणि त्यांनी अनेक प्रकारची, विविध प्रकारची गाणी गायलेली आहेत. बरोबर. आणि त्यांची गाणी आपण बरीच वेळा ऐकतोय आपल्या अकोला आकाशवाणीच्या माध्यमातून आणि इतरही आकाशवाणीच्या माध्यमातून आपल्याला गाणी ऐकायला मिळतात सर. आणि आपलं जे उद्घोषक मंडळी आहेत ते सुद्धा आम्हाला गाणं ऐकण्याचा चांगला प्रयत्न करतात. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व उद्घोषक ताई आणि भाऊंचे मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो त्यांना. आणि श्रीकृष्ण भाऊ, मला एक सांगावंसं वाटतं, जसा प्रत्येक व्यक्तिमत्वाचा एक बाज जसा असतो तसा आवाजाची एक धाटणी असते. पण येशुदास यांच्याबद्दल बोलावंसं वाटतं की त्यांचा एक अत्यंत वेगळा आवाज होता. गाण्याची एक विशिष्ट पद्धत होती त्यांची. त्याच्यामुळे कायम त्यांचा आवाज आणि त्यांचे स्वर आज सुद्धा आपल्या कानामध्ये आठवणीच्या रूपामध्ये रुंजी घालतात. बिलकुल बिलकुल सर. तुम्हाला आज सूरसंवादच्या माध्यमातून येशुदास यांचं कोणतं गाणं ऐकायला आवडेल? चित्रपट सर चिच्चोर. वा. बरं. रवींद्र जैन यांचं गीत आहे. रवींद्र जैन यांचं संगीत आहे. बरं. येशुदासजी यांचा आवाज आहे. गीता भी बोला गोरी तेरा गावा बडा प्यारा मैं तो गया मारा यहाँ आते हारे, हे गीत ऐकण्यात येते सर मला. अमोल पालेकर आणि जरीना वहाब यांच्यात चित्रित झालेलं सुरेख गीत आहे सर हे. राजश्री प्रोडक्शनचा हा चित्रपट, त्याच्यावरच पुन्हा बडजात्या परिवारानेच चिच्चोरचाच रिमेक म्हणून मैं प्रेम की दीवानी हूं सुद्धा त्यांनी बनवला होता. पण त्याला तेवढं यश नाही मिळालं जेवढं चिच्चोरला त्या काळात मिळालं होतं. तरल, साधी, सोपी कथा घेऊन इतका सुंदर चित्रपट तयार झाला. तुम्ही जसं गोरी तेरा गाव बडा प्यारा तुमचं पसंतीचं गीत सांगितलं, तसं मला त्या चित्रपटातलं जब दीप जले आना जब शाम ढले आना हे गाणं खूप आवडतं. अत्यंत म्हणजे श्रवणीय गाणं आहे आणि त्याचा अर्थही खूप सुंदर आहे. आणि संध्याकाळचा त्याच्यामध्ये चित्रीकरण असल्यामुळे संध्याकाळच्या वेळेचा तो राग आणि त्याच्यावर आधारित ते गाणं आहे. आणि मला फार कायमस्वरूपी ते गाणं लक्षात आणि स्मरणात आहे. बिलकुल सर. आणि दिवाळीच्या पिरियड मध्ये ते गाणं हमखास श्रोते मंडळी सांगित असतात. हो. आणि सर एक सांगायचं म्हणजे नदिया के पार, दुल्हन वही जो पिया मन भाई, मैंने प्यार किया, हम साथ साथ, असे अनेक चित्रपट बडजात्या कंपनीने तयार केलेले आहेत. बरोबर. बडजात्या कंपनीचे चित्रपट आहे सर ते खूप कौटुंबिक आणि सामाजिक. तेच मी म्हणणार होतो की राजश्री प्रोडक्शनच्या अंतर्गत जेवढेही चित्रपट बनले ते सगळे सहपरिवार बसून बघता येतील असेच तयार झाले. काय सर, नावं सांगतो माझ्या मित्रांचे. वडोदऱ्यात मुरली ढोले, आनंद भुते, भागवत जाळटे, काशीनाथ पाटील, आत्माराम पाटील, महादेव पातोडे, सोपान तायडे, गुणवंत कडू, दीपक डोईफोडे, जानकीराम काटके या सर्व ऐकू सर एक गीत. बिलकुल. आपण ऐकूया तुमच्या पसंतीचं चिच्चोर या चित्रपट. आकाशवाणी अकोला, बोला. नमस्कार सरजी. नमस्कार. मी मुरलीधर ढोले, वडोदा पानाचे, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव, खानदेश. सर, आपल्याला नवीन वर्षाच्या आपल्या टीमला आणि आपल्याला सर्व माझ्या ढोले परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा सरजी. आपल्याला सुद्धा या इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मुरलीधरजी, आज सूरसंवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला काय ऐकायचं आहे?
सर आजच्या कार्यक्रमात एक हिंदी गीत ऐकायचं सर. सांगा कोणतं ऐकायचं. चित्रपट आहे अपना देश, गीत आहे आनंद बक्षी, संगीत R.D. बर्मन, गायक किशोर कुमार, लता मंगेशकर आणि गाण्याचे बोल आहे गजरा लगा की गजरा सजा की जई हो ना. बर, हे खूप सुंदर गीत आहे सर. हो, गीत तर अत्यंत सुंदर आहे. अपना देश चित्रपट सुद्धा बराच लोकप्रिय झाला होता आणि आनंद बक्षींच्या गीतांना तर खरंच तोड नाहीये. तुम्ही नेहमी सूरसंवादच्या माध्यमातून चांगलीच आवड तुमची सांगत असता. मुरलीधरजी, काय सुरू आहे सध्या, काय सांगाल. सध्या आता सर आता निवांत आहे. आता याच्यापूर्वी समजा मी 2 वर्षाआधी आमचा फुटाणे शेंगदाणे डाळ्या एवढ्याचा व्यवसाय होता, पण आता जरा आता वयानुसार मी आता तो व्यवसाय जरा बंद केला सर. आता पूर्वी म्हणजे कसं माल म्हणजे आणायचं म्हणजे आता यावेळेस काय होते माझ्याच्यानं जरा थोडं वजन उचला येत नाही, त्याच्यामुळे जरा थोडा व्यवसाय बंद केला. आता निवांत घरीच आहे. बरं बरं. मग आता परिवाराचं अर्थार्जन कसं सुरू आहे. मुलं वगैरे काम करायला लागलेत का. हो सर, माझा मुलगा पुण्याला आहे, आपला बांधकाम ठेकेदार आहे, त्याच्या माध्यमातून आम्हाला तो समजा सांभाळते. बरं बरं बरं. मग मधून मधून तुमचंही पुण्याला जाणं होत असेल ना. हो सर, मी नेहमी आता दिवाळीच्या टायमाला इथं आलो होतो गावाला. 20 तारखेनंतर पुन्हा जाणार पुण्याला. बरं, बाकी सगळं मजेत आहे. मजेत आहे सर, आपण बी मजेत आहात, आम्ही बी मजेत आहे. सगळ्यांच्या तब्येती वगैरे. हो एकदम ठीक आहे, ठणठणीत आहे सर. चला, असेच ठणठणीत राहा. याच तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्याकडनं. हा, माझे मित्र सर माझ्यासोबत 2-3 माझे वडोद्याचे श्रीकृष्ण खोलकेडे, अनंत बुते, भागवत झालते आणि जानकीराम काटोके, PS नावकर, गौतम रायबोले, महादेव पातोडे आणि सागत नागरची आहे श्रीकृष्ण उमरावते, ज्ञानेश्वर उमरावते, विचिता उमरावते, करण अर्जुन युवराज. चला ठीक आहे, या सर्वांसमवेत आपण सुद्धा ऐकूया अपना देश या चित्रपटातला. हॅलो, नमस्कार. हाँ, जय बजरंग रेड्डी जो श्रोता संघ बस स्टैंड बंडा विलेज से लक्ष्मण को चाय वाले बोल रहे सर. बोलिए. नमस्ते. हाँ, आपको नए वर्ष की शुभकामना सर. आपको भी नए साल की बहुत बहुत शुभकामनाएं. कैसे हो सर. मैं बढ़िया हूँ, आप बताइए आप कैसे हो. अच्छे, भगवान कृपा है, आप लोग कृपा. चाय पी लो सर. चलो, शब्दों से भरी आपकी ये चाय और उसकी मिठास हमारे मुंह में घूम रही है. और नया साल आपको बहुत मुबारक रहे, ये शुभकामनाएं हमारी. आज इस फोन इन प्रोग्राम में आप कौन सा गीत सुनना चाहेंगे. आज सुनवा दियो, एक पिक्चर है मोहरा पिक्चर. ना कजरे की धार ना मोतियों की हार, तुम कितनी सुंदर हो. और अपने बारे में क्या बताएंगे हमें. यही बताएंगे कि माता पिता की पहले तो सेवा करें और एकता बनाए रखें, और बच्चों का अभी ठंड में बहुत ध्यान रखें. क्या बहुत सर्दी खांसी सब ज्यादा चल रही है, और जितने भी बूढ़े हैं उनको अच्छे गर्म कपड़ा जरूर पहनाएं. अच्छा, बड़े पते की बात आपने बताई है कि सच में ठंड का ये जो मौसम है और इसके जो दिन बीतते जा रहे हैं और ठंड तो कम होने का नाम ही नहीं ले रही है. हाँ, आपकी तो बहुत ज्यादा हो रही ठंड. बहुत ज्यादा. हाँ, तो इसमें हर एक व्यक्ति ने अपनी अपनी सुरक्षा खुद करनी चाहिए. जो बातें आपने बताई है सच में वो परहेज लायक है, उसका परहेज हमें करना चाहिए. बहुत बहुत धन्यवाद, आपने सूर्य संवाद को फोन लगाया. सुनते हैं मोहरा फिल्म से ये गीत. हाँ बोला. हॅलो. हा सर, सुसंवाद कार्यक्रम आहे चालू. हो, सूर्य संवाद आहे. हा, नमस्कार सर, आणि सर्व आकाशवाणी कर्मचाऱ्यांना माझ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्षाच्या तुम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा. पण या शुभेच्छा कोण देत आहे आम्हाला नाव कळू द्या. माझं नाव केशव भगत आहे सर, मी नेहमीचा श्रोता आपला. बरं. आणि सर काही आम्ही करत नाही, निवड शेती वाहतो. बरं. शेती वाहतो आणि जीवा भावानं शेती वाहतो. कोणत्या गावाला आहात आपण. मी चांभई गाव आहे माझं सर. कुठे आलं हे. हे मंगरुळपीर तालुक्याजवळ आहे, मंगरुळपीर लागून आहे. बरं. असं आहे सर. तर सर या आम्ही आमच्या या जीवनावर खूप प्रेम करतो पा. माझं शेतकरी मंडळींना सर्व लोकांना एक विनंती आहे की आपण हे बघा टोकाचे पाऊल उचलू नका. म्हणजे कसं असते बघा सर, ऊन म्हणजे कसे दुष्काळ हे ते सगळे पडत असतात, पण धैर्यानं निकाटीनं चिकाटीनं जर आपण कामं केले सर तर यश मात्र आपल्या हातात नाही सर. एवढं मला नक्की सांगा असं वाटते पा सर. शेतकऱ्यांना माझं आवर्जून विनंती आहे की कुठल्याही प्रकाराचं म्हणजे तुम्ही अवसान म्हणतो आम्ही अवसान सोडू नका की बाबा काय आपण हारलो, पेटून उठा.
असं मला म्हणा वाटते. ते सुरेश भटांनी म्हटलेलं आहे सर. विजलो आज जरी मी माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही या मनीप्रमाणे जर वागलो तर नक्कीच जीवन जगण्याची खूप चांगली गोल्डन चान्स आहे पा सर. केशव भाऊ, तुम्हाला वाचनाची सुद्धा आवड आहे असं जाणवत आहे. हो कारण सर. सुरेश भटांच्या ज्या रचना आहेत त्या तुम्हाला तोंडपाठ आहे हे ऐकून तर फार आनंद वाटला. आहे कवित्व म्हणजे माणसाला जीवन जगण्याची संधी आहे बा सर. गाणं कोणतं ऐकायचंय तुम्हाला? या जन्मावर शतदा प्रेम करावे, त्या कवींना खरी माझी श्रद्धांजली अर्पण होईल आणि त्यांचे शब्द हे जगातनी किंवा महाराष्ट्रातनी हे दरवळत राहतील. हे गाणं ऐकवा सर. नक्की नक्की तुमच्या आवडीचं हे गीत अरुण दाते यांच्या आवाजातलं आम्ही तुम्हाला नक्की ऐकवू. केशव भाऊ, तुम्ही सूरसंवाद या कार्यक्रमाला फोन लावला. एवढे सुंदर शेतकऱ्यांबद्दलचे प्रेरणादायक आणि मोटिवेशनल असे विचार तुम्ही सांगितले. ते आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचतील. सूरसंवादला फोन लावला त्याकरता खूप खूप धन्यवाद. आणि या इंग्रजी नवीन वर्षाच्या तुम्हाला तुमच्या संपूर्ण परिवाराला आमच्याकडून मना. हॅलो. हॅलो. हा बोला. अकोला आकाशवाणी आहे का? हो, आकाशवाणी अकोला आहे. आपण कोण बोलता आहात? मी संतोष मोरे बोलतो सर, मुक्काम पोस्ट वरवट खंडेराव, तालुका संग्रामपूर, डिस्ट्रिक्ट बुलढाणा इथनं. काय म्हणता अजून सांगा. बाकी तर ठीक आहे सर. सर्व आज आता कसं थंडीचे दिवस चालू आहेत, खूप हो, पाऊस यायला लागलेला आहे. थंडीची काळजी तुम्ही कशा पद्धतीने घेत आहात? आम्ही कसं सर आता संध्याकाळ 5-6 वाजले की आम्ही बरोबर जेवण खाऊन केले की आपण आपापल्या घरात टीव्ही लावून दिली मुलांना. थोडस बरोबर. ब्लाइंड लोक आहोत आम्ही. बरं. आपण कोण बोलता सर? मी कार्यक्रम सूरसंवाद साठी समीर शिरवळकर बोलतो आहे. नमस्कार सर. नमस्कार शिरवळकर साहेब. मी तुमचा आवाज ओळखलाच होता पण आता बऱ्याच दिवसाचा तुमचा काही आवाज ऐकला नाही. हा, बऱ्याच दिवसांनी मी सूरसंवाद करतो आहे. तसंही आता ते मी ते किसान वाणी जे आता तुमचं ते त्याच्यामध्ये संवाद यायचा तुमचा. बरोबर. तुम्ही आपले राहुल भगत सर. हो आहे ना. अजून बरीच मंडळी करतात. विकास पल्लाडे आहेत. बरेच आपले उद्घोषक संवादामध्ये किसानवाणीच्या सहभागी होत असतात. हो हो. संतोष भाऊ, मला सांगा आज कुठलं गीत ऐकायचंय तुम्हाला? आज 8 जानेवारी आहे. बरोबर. आज पंचशील धम्मध्वज आहे. बरं. जे धम्म गाणं ऐकायचं आहे. धम्मदीप मित्र आहेत, गोपाल हिवराळे आहे, सुधीर तेलगोटे आहे अकोटवरून. मिसेस पण माझ्या शाळेत शिकलेली आहे, रुपाली. ते पण ब्लाइंड आहे. मला 3 मुलं आहेत. मोठी मुलगी आता 12वीला गेली, आता तिची एक्झाम आहे 12वीला. बरं बरं बरं. छोटी मुलगी 10वीला आहे. बरं. मोठीचं नाव अर्पिता, छोटीचं दृष्टी आणि मुलगा आपला 9वीत आहे, त्याचं नाव समर्थ आहे. बरं. ती 12वीला. आता मला एक संदेश द्यायचा आहे की आता 10वी-12वीच्या एक्झाम आहेत. सर्वांनी अभ्यास करावा जोमाने. अगदी बरोबर. आणि चांगल्या टक्क्याने पास व्हा. खरी गोष्ट आहे. माझी सर्वांना शुभकामना. संतोष भाऊ, तुम्ही सूरसंवादला फोन लावला त्याकरता आपले खूप खूप धन्यवाद. ऐकूया. हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि कार्यक्रम सूरसंवाद साठी आपला फोन लागला आहे. मी बहादरपूर जिल्हा जळगाव येथून संतोष कुमार सोनार बोलतोय. बोला बोला. तर मला सूर संवाद मध्ये आज गीत ऐकायचंय. नक्की ऐकवू. कुठलं गीत ऐकायचंय? अगदी तुमच्या आवडीचं कुठलंही गीत चालेल. तर बन्या बापू चित्रपटातलं ऐकावा, प्रीतीचं जुळजुळ पाणी. बन्या बापू या चित्रपटातलं हे गीत एवढं प्रसिद्ध झालेलं आहे. कायमच या गीताची आवड असते. अगदी एव्हरग्रीन हे गीत आहे आणि कुठेही वाजवलं जातं. तसं हिंदीतलं एक इन्कार चित्रपटातलं मुंगळा मुंगळा, ही 2 गाणी खूप फेमस आहेत. अगदी बरोबर बोललात तुम्ही. बरीच वर्ष झालीत. या गीताचे शब्द, त्याला दिलं गेलेलं संगीत आणि ते गाणारे गायक कलाकार या सगळ्यांचा एवढा सुंदर त्रिवेणी संगम जुळून आला की अत्यंत उत्कृष्ट आणि कानाला श्रवणीय असं हे गीत आहे. खरंय खरंय. अहो अगदी आमच्या गल्लीत बँड आला होता एका वर्षी. तर आमच्या गल्लीचे एक 80 वर्षाच्या बुजुर्गांनी सुद्धा मुंगळाचं गाणं मागणी केली होती बँडवाल्यांकडे. बर. संतोष भाऊ, काय करता आपण? मी दिव्यांग व्यक्ती आहे, 80% दिव्यांग व्यक्ती आहे. बर. तर माझा आधी STD-PC होता, आता कालांतराने ते बंद पडलं. घरची शेती वगैरे आहेत, भाऊ नोकरीला आहेत, एक भाऊ शिवणकाम करतो आणि फक्त आता लक्ष ठेवून असतो. बर. बाकी शेतीवाडी मग भाऊ बघतो का? हो, भाऊ बघतो. जो शिवणकाम करतो तो भाऊ बघतो. लहान भाऊ नोकरीला आहे मुंबईला. आणि मी थोडक्यात आमच्या गावाची माहिती सांगू इच्छितो. तर बिलकुल सांगा, आम्हाला ऐकायला आवडेल. तर आमचं जे बहादरपूर गाव आहे, तर या गावात बद्रीनाथाचं दुसरं स्थान आहे. एक हिमालयात आणि दुसरं माझ्या गावी बहादरपूरला.
तर आमच्या गावात एक शेठ होते, रामलाल शेठ म्हणून. ते बद्रीनाथाच्या दर्शनाला गेले होते हिमालयात. बर. तर तिथं त्यांना त्या बडव्यांनी काही दर्शन घेऊ दिलं नाही, की तुम्ही कान्यकुब्ज ब्राह्मण असायला पाहिजेत, इतरांना दर्शन घेता येणार नाही. हे ब्राह्मणच होते, जे शेठजी होते आमच्या गावातले. तरी त्यांना दर्शनाचा लाभ काही दिला नाही. तर ते तिथेच धर्मशाळेत थांबलेत, रात्री झोपलेत. दाम्पत्य गेले होते ते दोघं जण. त्यांना दृष्टांत दिला बद्रीनाथ भगवंताने की मी या इथे जसा आहे तसा तुझ्या गावी येईन, तू माझी मनोभावे सेवा कर. तर त्यांनी त्यांच्या 40 एकर शेती बद्रीनाथाच्या धामासाठी दिली आणि भव्य दिव्य असं मंदिर स्थापन केलं. आणि जयपूरच्या कारागिरांकडून बद्रीनाथाची पंचधातूची सुवर्णयुक्त अशी मूर्ती तयार करून घेतली. ते 1924 मध्ये स्थापन झाला. आत्ताच शतकोत्तर वर्ष साजरा झाला. जवळपास 101 वर्ष पूर्ण झाली. आणि त्या बद्रीनाथाची यात्रा भरते कार्तिक महिन्यात चतुर्दशी आणि पौर्णिमेला, त्रिपुरारी पौर्णिमा असते. बरं. तर 33 फूट उंचीचा सागवानी असा भव्य मोठा रथ तयार केला आणि त्या रथावर बद्रीनाथ भगवंत विराजमान होऊन पूर्ण गावभर मिरवणूक निघते. बघा बरं, इतकी सुंदर घटना, इतकी सुंदर गोष्ट जर तुम्ही आज कॉल नसता केला तर आपल्या श्रोत्यांना आणि आम्हाला तर कळलीच नसती. त्याच्यामुळे माझं आग्रहाचं आमंत्रण आहे, तर पुढच्या वर्षीसाठी तुम्ही नक्की या आणि बद्रीनाथाचा दर्शनाचा लाभ अवश्य घ्या. बिलकुल, बद्रीनाथांनी बोलवलं तर आम्ही तुमच्या बहादरपूरला नक्की येऊ. आणि तुम्ही इतकी सुंदर गोष्ट आणि तुमच्या गावचं वैशिष्ट्य आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवलं, चांगलं वाटतं आहे. सुंदर असं बन्या बापू चित्रपटातलं गीत सुद्धा सांगितलेलं आहे. अकोला आकाशवाणी केंद्र. हो, आकाशवाणी अकोला केंद्र, बोला. आरती ऐकायची होती गजानन महाराजांची. बरं, मला आपलं नाव सांगाल? माझं नाव शालिनी शालिग्राम निलकन, राहणार डोंगरगाव. शालिनी ताई, या आधी कधी फोन लागला होता? नाही, कधीच नाही, पहिल्यांदाच फोन लागला सर. बरं बरं, अरे वा, चांगली गोष्ट आहे. तुमच्या या पहिल्या कॉलचं स्वागत आहे. ताई, डोंगरगाव वरनं बोलताय का? हो. बरं, आपलं हे अकोल्या जवळच ना? हा, अकोल्या जवळच डोंगरगाव. बरं. हो, 1 महिन्यापासून ट्राय करत आहे सर आपण. बघा, आज नवीन वर्षात कॉल लागला तुमचा. पहिल्यांदाच फोन लागला माझा आणि त्यानिमित्ताने मला गजानन महाराजाची आरती ऐकायची होती सर. नक्की ऐकू. आपल्याला डोंगरगावला काय करता आपण? शेती काम करता? नाही, घरकामात होते. बरं बरं बरं. मला एक मुलगी आहे सर आणि एक मुलगी आहे, सासरी गेली. आणि माझा मुलगा B.Com झालेला आहे, पुण्याला एक्झाम देणे चालू आहे त्याचे. बरं, एवढंच सर. आणि घरचे काय करतात मग? आहे शेती काम. बरं बरं. ते आमच्याकडे 3 सर आमचा शेती कामच करताय. रेडिओ ऐकायची आवड आहे आपल्याला? बापरे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आणि मग एवढी वर्ष झाली आकाशवाणी अकोल्याला, तुम्ही आता फोन लावायला सुरुवात केली? सर, मला काही माझा म्हणजे कसं मला नंबरच मिळत नव्हता आजपर्यंत. आता मिळाला, तुम्ही बरोबर नंबर मिळाला आणि पहिल्यांदाच फोन लागला माझा. हा, मी तेच म्हणतोय की बरोबर तुमची एवढी तीव्र इच्छा होती आकाशवाणीला फोन लावण्याची की नाहीतर बरेच श्रोते फोन ट्राय करत असतात पण या अर्ध्या तासात फोन सुद्धा लागत नाहीत. पण शालिनी ताई, तुमचा फोन लागला आणि अत्यंत सुंदर अशी महाराजांची आरती आपण सांगितलेली आहे. अगदी अगदी, महाराजांचीच कृपा आहे, ती सर्वांवर राहो. याच तुम्हाला या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला ऐकवतो आहोत गजानन महाराजांची ही. हॅलो, कार्यक्रम सूरसंवाद. सर, आंबाशी बोलतो सर. आंबाशी तालुका पातळ, जिल्हा अकोला. शंकर डाकोरे बोलतो सर. बोला दादा, काय म्हणता? सर, गाणं ऐकायचं होतं सर आम्हाला. कुठलं गीत ऐकायचंय? आपण कोण बोलता सर? मी समीर शिरवळकर बोलतो, कार्यक्रम सूरसंवाद साठी. सर, आपल्या कर्तव्य फिल्म मधलं गाणं ऐकायचं होतं. कर्तव्य सर, आपल्या संजय कपूरचा. कर्तव्य संजय कपूरचा. कर्तव्य चित्रपटातलं कुठलं गीत आहे? हमें क्या खबर थी किसी मोड पर, अलका याज्ञिक कुमारस्वामीच्या आवाजात मधले. काय म्हणता दादा? गव्हाला पाणी चाललंय सर. गव्हाला पाणी देणं चाललंय? हो हो सर, तुमचे कार्यक्रम ऐकत असतो दररोज. मग वावरात फक्त गहू आहे की हरभरा पण आहे? नाही, स्पेशल गहू आहे. अरे वा, चला, चांगलं आहे. तुमचे कार्यक्रम दररोज ऐकतो सर मी. चांगली गोष्ट आहे, तुमच्यासारखे श्रोते आहेत म्हणून आकाशवाणी आहे. आणि कुठलंही काम करत असताना आता तुम्ही शेताला गव्हाला पाणी देताय आणि तरी रेडिओ ऐकता आहात. घरी आया बहिणी घरकाम करत असताना रेडिओ ऐकतात. नंतर वृद्ध माणसं निजल्या रेडिओ ऐकतात. आणि अशी सगळी भरभरून प्रेम करणारी मंडळी आकाशवाणीला मिळाली म्हणून हे आकाशवाणीचं अहोभाग्य आहे. सर, माझ्या घटना सांगू सर.
माझ्या पत्नीचं नाव आहे सावित्री शंकर डाकोरे. मोठा मुलगा आहे शिवदास डाकोरे, लहाना मुलगा परवीन डाकोरे, मुलगी आहे अश्विनी डाकोरे. तिचं लग्न झालेलं आहे, ती मंगळूर पिला दिले. तिचा मुलगा आहे विराज खुळे. बरं बरं. या सगळ्यांना आमचा नमस्कार. या सगळ्यांना सुद्धा आकाशवाणी ऐकायला सांगा. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आणि धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं कर्तव्य चित्रपटातलं हे. हा हॅलो. आकाशवाणी अकोला केंद्राला आपला फोन लागला आहे. बोला. हा नमस्कार सर. नमस्कार. बोला. कुठून बोलता आहात? मी राहुल मग बोलत आहे कौलखेड वरून. कौलखेड अकोला. राहुल भाऊ, या आधी सुद्धा आपला संवाद साधला गेला आहे. हो, एकदा झाला होता संवाद सर. आणि मला जर आठवत असेल तर तुम्ही मिशन काश्मीर चित्रपटातलं गीत सांगितलं होतं. हो 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 बरोबर. आणि सर तो पहिलाच कॉल होता. अच्छा. म्हणजे इतक्या दिवसांपासून लावत आहे फोन, तो पहिलाच कॉल होता आणि हा आत्ताचा कॉल समजा. बरं बरं बरं. आकाशवाणीचे तसे तुम्ही नियमित श्रोते आहेत, पण फोन मात्र कमी करता समजा. हो हो हो. नाही, फोन करतो आम्ही, पण लागत नाही फोन आमचा. सगळ्या श्रोत्यांची ती तक्रार कायम आहे. आणि खरं तर हे सगळ्या श्रोत्यांचं आकाशवाणीवरचं प्रेम आहे की लाईन सगळ्यांना बिझी मिळते. नाही, बरोबर आहे ना. आकाशवाणीचे समजा जेव्हापासून आता बरेचसे चॅनल तर आलेले आहेत बाकी, पण आकाशवाणीच्या जुन्या श्रोत्यांपैकी आम्ही आहोत. आणि आताही आमच्या इथं सकाळी सुरुवात जे होते ते आकाशवाणी म्हणजे आपल्या अकोला आकाशवाणीच चॅनल लावून सुरुवात होते आमची सकाळी. क्या बात है, क्या बात है. सध्या आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात थंडी पडलेली आहे. हो हो हो. या थंडीपासून कशी काळजी घ्यावी, कसं संरक्षण स्वतःचं करावं, काय सांगू शकाल? पासून तर आता कसं आहे की आता आपण शहरी विभागात राहतो, तर आपल्याला तर समजा आता समजा जर्किन वगैरे किंवा शॉल वगैरे हे जे गरमीचे हे आहेत वस्त्र आहेत हे वापरूनच करावी लागते समजा, आहे की नाही? हो, ते तर आहेच समजा. खरं तर यावर्षी खूप जास्त मोठ्या प्रमाणात पडली. हो 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 हो. त्यावेळेस जास्त थंडी पडली. तर शेकोटी पेटवण्याचं साधन आपल्या इथं नाही. तेवढंच आपल्या हातात आहे, जेवढी आपण काळजी घेऊ शकू तेवढी. हो, तेवढी काळजी. आता घरी आता वयस्कर लोक असतात त्यांना आपण तेवढंच हे करू शकतो समजा. जेवढी शक्य होईल तेवढी. फार आनंद झाला सर एकदम. पण धन्यवाद. आम्हालाही आनंद होतो, एवढ्या प्रिय श्रोत्यांचा फोन येतो. आज सूरसंवादच्या माध्यमातून काय ऐकायचंय आपल्याला? सर, मला माचीस या चित्रपटातलं गाणं ऐकायचं आहे. माचीस चित्रपटाकरता गुलजार साहेबांनी भरपूर सुंदर सुंदर चांगली गाणी लिहून ठेवलेली आहे. त्यातलं कुठलं नेमकं तुम्हाला ऐकायचं आहे? त्यातलं मला छोड आयम ओ गलिया हे गाणं ऐकायचं होतं सर. अत्यंत श्रवणीय आणि सर्वांग सुंदर असं गीत तुम्ही निवडलेलं आहे. आपण नक्की ऐकूया सूरसंवादच्या माध्यमातून. तुम्ही आकाशवाणी अकोला केंद्रावर असंच भरभरून प्रेम करत राहा आणि ऐकूया तुमच्या आवडी. हो, सूरसंवाद आपण ऐकलात. एक नम्र विनंती, आजच्या सूरसंवाद कार्यक्रमात ज्या श्रोत्यांचा संवाद झाला आहे त्यांनी कृपया 3 महिन्यांनी पुन्हा प्रयत्न करावा. सूरसंवाद या कार्यक्रमाला फोन करण्याची वेळ आहे दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. 0724-245-6461 या दूरध्वनी क्रमांकावर आपण सूरसंवादसाठी संपर्क करू शकता. आणि सूरसंवादचं प्रसारण आपण ऐकू शकता शनिवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत. सूरसंवाद अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. आजच्या या सूरसंवाद कार्यक्रमाकरता तांत्रिक सहाय्य गजानन गवारे यांचं होतं, तर निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांनी दिलं होतं. आपल्याशी संवाद साधला होता मी म्हणजे समीर शिरवळकर यांनी. तर कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवळी. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती. सूरसंवाद. चला तर श्रोते हो, सुरू करूया आपला आजचा
सूरसंवाद. आजच्या या सूरसंवाद कार्यक्रमासाठी आपल्याला तांत्रिक